शहापूर तालुक्यातील दहागाव येथे पर्यावरणवादी संस्थेकडून वन्यजीव संरक्षण जनजागृती आणि वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न। पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीवांच्या सुरक्षतेचा संदेश देण्यासाठी शहापूर तालुक्यातील दहागाव कादबाव येथील आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव संरक्षण जनजागृती आणि भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते। पर्यावरणवादी सामाजिक संस्था शहापूर वन विभाग, दहागाव परिमंडल आणि मुंबईच्या द वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्स या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता या सुस्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। विविध प्रजातीच्या वृक्षांचे रोपण या प्रसंगी पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोतरणे आणि शहापूर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेच्या परिसरात विविध प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे आणि जगवणे काळाची गरज असल्याने यावेळी मान्यवरांनी सांगितले। वन्यजीव संरक्षणाचा संदेश आणि अफवावर विश्वास न ठेवण्याचेही आव्हान। कार्यक्रम दरम्यान उपस्थित नागरिक आणि आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना जंगलाचे महत्त्व, वन संपत्तीचे संरक्षण आणि वन्यजीवाचे मानवी जीवनातील स्थान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। सध्याच्या काळात बिबट्या, वाघ किंवा इतर वन्यजीवांच्या संदर्भात समाजात पसरवणाऱ्या अफवावर विश्वास न ठेवता नागरिकांनी वन विभागाच्या संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले। संत तुकारामाच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ह्या उक्तीचा संदेश आत्मसात करून निसर्गाचा समतोल राखण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली। यासोबतच भटक्या प्राण्याबद्दल समाजात सहानुभूती निर्माण व्हावी यासाठी मुंबईच्या NGO मार्फत विशेष प्रबोधन करण्यात आले। हा पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प शहापूर परिसरातील वन संपदा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल। अजय देवकण, पर्यावरण अभ्यासक, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आणि संगोपनाची शपथ। या मोहिमेत दहागाव व पिवली येथील आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण केले आणि नुसतीच झाडे न लावता लावलेल्या प्रत्येक झाडाचे पुढील संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेतली। मान्यवरांची उपस्थिती आणि स्वागत। या कार्यक्रमाला वन विभागाचे वनपाल सोनवणे, वनरक्षक सोनाली पिंपळे मॅडम, अक्षदा परब, रामहरी तांबडे, गणेश पाचरणे, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू देसले, संचालक अजय गोतरणे व सर्व कर्मचारी उपस्थित होते। तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री JN घाईवट सर, डोलसे सर, जगदीश भोईर सर, अधीक्षक कदम सर, अधीक्षिका श्रीमती टोके मॅडम, पाटील सर, श्री मुंडे सर, पाटील मॅडम, जाधव मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होता। या सामाजिक उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी संघर्ष पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे, सचिव अंकुश भोईर, उपाध्यक्ष प्रसाद भोईर, हर्षकिरणचे संपादक किरण कुमार थोरात, पत्रकार सुनील फरडे आणि अविनाश कापडणीस प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्र गोतरणे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या सापापासून धोका आपल्याला नाहीये कारण आपण घरात असतो, तर काळजी आपण काय घेतली पाहिजे? उन्हाळ्याच्या दिवसात काही लोक जे अंगणात झोपतात ना, अंगणात झोपतात, त्यांना हा सापापासून धोका असू शकतो। साप आपल्या घराजवळ येतो। साप आता तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरी कशाला येतो? तुमचा अभ्यास करायला नाही ना। साप त्याच्या भक्ष्याच्या शोधात येतो। तुम्हाला भूक लागल्यावर घरी जाता, बरोबर, जेवायला, पण सापाला तसं घरी का जायला? साप त्याचं भक्ष्य फिरूनच शोधतो। सापाचं भक्ष्य काय असतं? साप काय खातो? बेडूक, उंदीर। आता उंदीर आपल्या घराभोवती असतात, पाली असतात, त्यासाठी साप आपल्या घराजवळ येतो। तर त्यामुळे काळजी घेण्यासाठी आपण जर बाहेर झोपणार असू तर मच्छरदाणीचा वापर करा किंवा पलंगाच्या वरती झोपावं। आपल्या घरात
जे दरवाजे असतात दरवाजाला चौकटींना खालून गॅप नाही येत नाही हे चेक करून घ्या. त्या वाटे साप आतमध्ये येऊ शकतो. समजलं? याला ओळखायचं कसं आहे? काळा रंग त्याच्यावर पांढरे पट्टे दिसून येत आहेत तुम्हाला.